वळूयात पुण्याकडे. पुण्यातल्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. भाऊरंगारी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली पाहायला मिळते. सध्या भाऊरंगारी गणपती विसर्जन मिरवणुकीच्या ठिकाणी अतिशय जोरदार अशी घोषणाबाजी होताना पाहायला मिळते. जयघोष होतो आहे, बाप्पाचा जय जयकार होतो आहे. गणपती बाप्पाचा जयघोष इथे होताना पाहायला मिळतोय. बघतोय आपण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली होती. राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती आपलं वेगळेपण जपणारी आहे. लाकूड आणि भुसा वापरून ही मूर्ती तयार केली गेली आहे. ही मूळ मूर्ती आहे. स्थापनेपासून आजपर्यंत ही मूर्ती काही बदलण्यात आलेली नाहीये. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी चळवळींमध्ये भाऊसाहेब यांचा सक्रिय सहभाग होता आणि त्यामुळे इंग्रजांचा अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवून देण्याचं त्यांचं जे ध्येय होतं त्याचंच प्रतिबिंब या मूर्तीमधनं पाहायला मिळतं. अधिक माहिती घेऊयात. रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. रेवती, आपण बघतोय भाऊरंगारी गणेश मूर्ती जी आहे ती आता सज्ज झाली मिरवणुकीसाठी. की आता भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाची जी विसर्जन मिरवणुकीचा जो रथ असणार आहे ते तयार झालेला आहे आणि तसंच मूर्ती ही रथावरती मगाशी आरती केल्यानंतर आणलेली आहे आणि आता ते विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत जाण्यासाठी तयार झालेले आहेत. आपण जसं बघू शकतो की ही जी मयूर किंवा आपण पिकॉक जे म्हणतो त्या थीमवरती हा सगळा रथ आहे आणि संध्याकाळी 8 वाजता खरं तर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे भाऊसाहेब रंगारीचा आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे मुख्य मंडळ जे असतील ते देखील विसर्जन मिरवणुकीत सामील होतील. आणि आपल्याला जसं माहिती आहे की पुण्याची एक परंपरा आहे की जोवर मानाचे 5 गणपतींचं विसर्जन होत नाही तोवर बाकीच्या कुठल्याही सार्वजनिक गणपतीचं विसर्जन होत नाही आणि तीच परंपरा या वर्षी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. जोवर मानाचे 5 गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील तोवर कुठलाही सार्वजनिक गणपती हा इकडे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार नाही. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती.